धनुष के बाण पे उतार लो, आरंभ है प्रचंड। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तेव्हा व्हिक्टर्सच्या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत आदेश गावंडे, 2019च्या सारथी एज्युकेशनच्या बॅचचे स्टुडंट। सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं सिलेक्शन ज्यावेळेस झालं होतं ते पहिलं सिलेक्शन झालं होतं सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, सेकंड सिलेक्शन झालं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ क्लेरिकल म्हणून, तिसरं सिलेक्शन झालं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI मध्ये, आणि चौथं सध्याचं असलेलं फायनल सिलेक्शन जे आहे ते आहे LIC मध्ये AAO म्हणून। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019ला हा प्रवास चालू झाला। अमरावती येथून प्रॉपर बिलॉंग करणारे आदेश गावंडे 2019ला यांनी यांचं ग्रॅज्युएशन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथून पूर्ण केलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 2019च्या काळामध्ये 2019 इंटरव्ह्यू दिलेत, बँकिंग सिलेक्शन फायनल सिलेक्शन नाही झालं। 2020 पुन्हा इंटरव्ह्यू दिलेत, फायनल सिलेक्शन नाही झालं। 2021 पुन्हा इंटरव्ह्यू दिलेत, फायनल सिलेक्शन नाही झालं। पण म्हणतात ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मला वाटतं 3 वर्ष सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवली आदेश गावंडे, आणि शेवटी वेगवेगळ्या पोस्ट, म्हणजे एकच नाही, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या वेगवेगळ्या पोस्ट, ॲग्रिकल्चर रिलेटेड असो किंवा मग बाकीच्या असलेल्या पोस्ट असो, म्हणजे SBI क्लरिकलची पोस्ट असो, LICची पोस्ट असो, या सगळ्या पोस्टवरती फायनल सिलेक्शन ज्यावेळेस झालं, आदेश काय सांगशील? 2019ला तयारी चालू केली होती, त्यावेळेस तुझी तयारी खूप चांगल्या पद्धतीने होत होती, मलाही आठवतं चांगलं, पण फायनल सिलेक्शन होत नव्हते, काय कारण वाटतात? आपण इथूनच सुरू करूया सर। 2019ला मी प्रिपरेशन स्टार्ट केली होती। ओके। आणि तेव्हा मी फक्त ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरसाठी प्रिपरेशन स्टार्ट केली। ओके, तुम्हाला पण माहिती हो हो हो। आणि प्रिपरेशन स्टार्ट केली तेव्हा मी हे सर्व बँकिंग सेक्टर माझ्यासाठी कम्प्लिटली न्यू होतं। बरोबर, मला फक्त बँकिंग सेक्टर मधली ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर एवढंच पोस्ट माहिती होती। राईट राईट, आणि मला तेच बनायचं होतं। ओके। त्यानंतर सर प्रवास सुरू झाला हो, आणि प्रिलिम्स आली। हो, मला एकदा आठवते सर, तुम्ही म्हटलं होतं मला की कबीर सिंग तुझी कशी प्रिलिम्स हो। 2019ला नाव आदेश गावंडे, पण ज्याला आपण म्हणतो ना रावडी पर्सनॅलिटी लाईक दॅट, की ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं त्याचं कम्युनिकेशन खूप चांगल्या पद्धतीचं होतं, तर याचं नाव सगळ्या फॅकल्टीजनीच मिळून कबीर सिंग ठेवलं होतं, बरोबर? तर मग आता 2019ला तू ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा विचार करून तयारी करायला सुरुवात केली, आणि मग तिथून आपला खरा प्रवास चालू झाला 2019 पासूनचा, तर तो नेमका कसा होता? तो नेमका सर तुमच्याच गायडन्समध्ये, तुमच्याच टीचिंगमध्ये, बरोबर आहे, सारथी एज्युकेशन 2019ला जॉईन केलं। हां सर। तर प्रिलिम्स निघाली, मेन्सचा अभ्यास सर तुमच्याच टीचिंगमध्ये थोडा छान झाला होता, बरोबर, आणि सेल्फ स्टडी पण खूप चांगली झाली, बरोबर, गुड, आणि सोबत चांगले ॲग्रिकल्चरचे मित्र होते, त्यांच्यासोबत डिस्कशन करून वगैरे। मला वाटतं वाटसर वगैरे तुमचा ग्रुप चांगला होता 2019चा आठवतं। हां सर, येस। आणि नंतर जेव्हा प्रिलिम्स निघाली तर खुश होतो सर्वजण। अच्छा। मेन्स दिली, मेन्सला मग असं होप नव्हती की असं मेन्स निघणार, बट मेन्स क्लिअर झाली हो, आणि ती एक वेगळी गोष्ट होती आमच्यासाठी की खूप असं की आम्ही AFOची मेन्स क्रॅक केली इन द फर्स्ट अटेम्प्ट। म्हणजे ती स्वतःमध्ये एक वेगळी अचिव्हमेंट की या आय एम AFO मेन्स क्वालिफाईड स्टुडंट, असं, कारण की आमच्या कॉलेजमध्ये कोणाला असा विश्वास होण्यासारखा नव्हता की आदेश गावंडेची मेन्स निघू शकते पहिल्या अटेम्प्टमध्ये। तर मग मेन्स निघाली आणि इंटरव्ह्यूचं तयारी सुरू केली। राईट। माझं चुकलं एका ठिकाणी सर, ओके, ते सर्वांना मी सांगू इच्छितो, ओके, की मी ना इंटरव्ह्यूला थोडं लाईट घेतलं, थोडं म्हणजे भरपूरच लाईटली घेतलं, 3 वर्ष लाईटली घेतलं गेलं तुझ्यासाठी, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही मला कॉल करायचे की आदेश तू मॉकसाठी ये अँड ऑल, तर मी थोडं
म्हणायचो की ठीक आहे पुढे बघू एक्सेट्रा. आणि मी इंटरव्ह्यूची तयारी तेवढी चांगल्याने नाही केली. बरोबर. आणि मग जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो तर मला एकदम असे क्वेश्चन विचारले गेले की जे मी कधी ऐकले सुद्धा नव्हते. राईट. लाईक करंट अफेअर्स रिलेटेड, बरोबर, बँकिंग रिलेटेड. हो. अँड तेव्हा परत नर्वसनेस वाढत गेली. बरोबर. आणि मग असं मला समजलं की माझा इंटरव्ह्यू थोडा चांगला नाही गेला. बरोबर. मी परत आलो होतो, तुम्हाला भेटलो होतो की सर माझा इंटरव्ह्यू थोडा खराब गेला म्हणून. बरोबर. तुम्ही म्हटलं होतं बघू आता काय होतं तर फायनली. आणि नंतर कोविड आला आणि त्यानंतर काही दिवसानंतर मेन्सचे मार्क्स आले. बरोबर. मला कट ऑफ पेक्षा 9.5 मार्काची लीड होती. 9.5 मार्काची लीड होती. आणि मग मी सांगितलं की मला 9.5 मार्काची लीड आहे. तर तुम्ही आणि आता ज्यांना त्याबद्दल त्या फील्डमध्ये नॉलेज आहे ते म्हणायचे की आदेश तुझं सिलेक्शन होऊ शकतं. खूप आहे कारण की 9.5 मार्काची लीड तेव्हा खूप असायची. बरोबर. तेव्हा खूप असायची 2019 तर मग आणि तेव्हा फर्स्ट टाइम आय थिंक असं झालं होतं की 20 मे 2020 ला रिझल्ट लागला होता. राईट. कोविडमुळे थोडंसं लेट झालं होतं. आणि जेव्हा रिझल्ट आला दुपारी समथिंग 11-12 वाजता रिझल्ट आला होता तो. आणि मी रिझल्ट बघितला आणि एकदा बघून एकदम मला धक्का बसला होता कारण की तो माझा रिझल्ट 0.72 ने राहिला होता. 0.72 ने पहिला रिझल्ट राहिला होता IBPS AFOचा. ओके. बरं, मग त्यावेळेस तर खूप भयानक वाईट वाटलं होतं तुला. मला आठवतं तू चांगला मला फोनही केलेलास आणि सर आता पुढे काय, आता म्हणजे काय करावं आता काही कळत नाही. एक तर कोविडचा एक काळ तो होता. आता थोडंसं आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात की म्हणजे मला एक सांग की तू कॉलेजला असताना, कारण मला आठवतं की तुझं कॉलेज तिवसाचं कॉलेज आहे, अमरावतीचं तिवसाचं कॉलेज. मग ग्रॅज्युएशनमध्ये असताना असं कधी विचार केला होता की आपण बँकिंग सेक्टरमध्ये येऊ किंवा बँकिंग सेक्टरमध्येच करायचं, असा का विचार केला की बँकिंग सेक्टरमध्ये चालास तू? सर जर फ्लॅशबॅक मध्ये गेलो कॉलेज टाइमाला तर हिस्ट्री खूप वेगळी आहे कॉलेजमध्ये आणि थोडं बॅक बेंचर्स टाइप अँड ऑल. ओके. अँड मग जेव्हा इन द लास्ट इयर आता विचार करायचा की आता काय करायचं, जेव्हा मॉड्यूल आणि ते तुझे विषय वगैरे बॅक राहिलेत का कधी? नाही, माझे विषय कधीच बॅक नाही राहिलेत. ओके. भले सर्व केलं पण विषय कधी बॅक नाही राहू दे. ओके. तर ते सर्व झालं आणि शेवटी मग विचार केला की लास्ट 8 सेमला की आता काय करायचं. ओके. तर मग असं ठरवलं की मला कृषी अधिकारी समथिंग असं तेव्हा क्रेज सुरू होतं, कृषी अधिकारी. बरं. आणि MPSC थ्रू बनतात. हो. मग मी असा विचार केला की MPSC चे सब्जेक्ट बघितले. बरं. तर मी म्हटलं राहू द्यायचं. तर खूप सारे सब्जेक्ट होते, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, इतिहास अँड ऑल सगळे. अँड आणि त्यामध्ये सुद्धा ऍग्रिकल्चर पण. बरोबर. नंतर मी म्हटलं हे थोडं जास्त होणार. मी बँकिंगचे सब्जेक्ट बघितलं. क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश आणि सोबत ऍग्रिकल्चर. बरं ठीक. आता मला सोप्या पहिले छोटंसं पुस्तक उचलून पाहू आपण. तर मला आता AFO बनायचं आहे. बरोबर. AFO बनायचं आहे. आणि मी आय थिंक माझ्या कॉलेजमधून त्यावेळेस मी फर्स्ट असणार. जो माझ्या समजा मी मित्रांना सुद्धा सांगितलं की मी बँकिंगला येतो, ते पण संभाजीनगरला. आणि मी असा विचार केला, समथिंग 12 मे 2019 ची गोष्ट आहे. तर मी विचार केला की मला आता बँकिंगला जायचं संभाजीनगरला. माझं संभाजीनगरला कोणीच ओळखीचं नाही, काहीच नाही. मी सरळ घरच्यांनी विचारलं कुठे जातोय, संभाजीनगरला जातोय, मला बँकिंगचे क्लासेस करायचे. अच्छा. तर सारथीत असं काय पाहिलं होतं तू की 2019ला की आपण सारथीमध्येच यायला पाहिजे किंवा सारथीसोबतच प्रिपरेशन करायला पाहिजे, असं का वाटलं तुला? फ्रँकली स्पीकिंग सर की मी जेव्हा आलो आणि मला खूप आठवलं की माझा एक मित्र इथे राहतो. अच्छा. तर त्याला कॉल केला, रात्रभर मी त्याच्या घरी राहिलो. ओके. आणि सकाळी त्यांनी मला सांगितले की इथे क्लासेस वगैरे आहे. ओके. तर ठीक आहे. तर मी असं बॅग घेतली, फिरत आलो आणि सारथीचा क्लास आपला तिकडे होता, जुन्या बिल्डिंगला. समथिंग 11 वाजताचा टाइम होता सकाळी तो. आणि मी फक्त खाली पायऱ्यांमध्ये उभा होतो. मला सारथी एज्युकेशनचं बोर्ड दिसला. आणि असे एवढे सारे विद्यार्थी खाली आले एक्झिट गेट मधून. अराउंड 400-500 विद्यार्थी होते. अचानक खाली आले 11 वाजता. तर मी असं थक्क राहिलो बघून की एवढे सारे पोरं आहेत. बरोबर. तर एका बॅच मध्ये एक मुलगा आला, तू म्हणे क्लास करतो काय ते. म्हटलं नाही, मला क्लास लावायचे आहे. तर आता बॅच सुरू झाली म्हणे, काही दिवस झाले. तर म्हटलं हे सर्व विद्यार्थी कशाचे? हे सर्व विद्यार्थी AFO बनायला आले.
फक्त तुला वाटलं असेल अरे सगळी कॉम्पिटिशन इथंच दिसते मला. तर तेव्हा थोडंसं वाटलं की आपण कॉलेजमध्ये कधी अभ्यासच नाही केला. बरोबर, म्हणजे त्या लेवलचा अभ्यास नाही केला. बरोबर सब्जेक्ट काढण्यापुरता केला. 190 डिग्री. अँड मला तर कॉन्ट म्हणजे मला तर बेसिक पासून सुरू करायचं. बेसिक पासून स्टार्ट बेरीज वजाबाकी पासून सुरू करायचं. बरोबर आहे. रिझनिंग तर माहितीच नव्हतं काय. बरोबर आहे. आणि इंग्लिश बस मूवीज आणि तेवढंच. बरोबर. अँड मग म्हटलं ठीक आहे आता सर्वांनी केलंय. आणि जेवढे तिथं होते स्टुडंट त्यांनी सांगितलं की खरंच फॅकल्टी छान आहे. राहुल सर झाले आणि आपले वराडे सर झाले, छान शिकवतात. तर ठीक आहे मग मी तुमच्याकडेच आलो होतो. बरोबर. फर्स्ट डेला. आणि तुम्हाला म्हटलं की सर मला क्लास बॅच लावायची. आणि तुम्ही म्हटलं की ठीक आहे तू बसून बघ कसं आहे काय. आता मला जसं मी क्लासमध्ये दुसऱ्या दिवशी एंट्री केली तो मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये अराउंड 700-800 विद्यार्थी बसत असतात. मी जसं गेलो एवढे सारे विद्यार्थी म्हणजे ठीक आहे यांच्या रेसमध्ये जे असेल ते असं एकदा आलो आहे बघायचं. मग ठीक आहे तिथून स्टार्ट केलं. पण मनात असा विचार घेऊन आलो होतो की घरच्यांना सांगून आलो की आता मला जायचं आहे, मला करायचं आहे. ठरवलेलं होतं की माझ्याकडे ना 1 वर्ष आहे. एका वर्षात काय होणार काय नाही मला आता आपण बघूया जे होईल ते होईल. कारण की 4 वर्ष कॉलेजमध्ये खूप एन्जॉय केला. बरोबर आहे. म्हटलं आता 1 वर्ष स्वतःसाठी द्यायचं, आपल्या करिअरसाठी द्यायचं. बरोबर. तर मग स्टार्ट केलं. बरोबर. आणि मग पुढची जर्नी तुम्हाला होतच गेलं. आदेश मला एक गोष्ट सांग, तू 2019ला इंटरव्ह्यू दिलास, 20ला इंटरव्ह्यू दिलास, 21ला इंटरव्ह्यू दिलास. मग असं कधी वाटलं नाही का की यार मला निगेटिव्हिटी वाटतेय किंवा काय असं? कारण तुझा मी बघितलं होतं की पहिल्या वर्षी इंटरव्ह्यूला मधात कोविड सुद्धा आला, पुढच्या वर्षी पुन्हा इंटरव्ह्यूला आणि त्याच्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यूला, म्हणजे सलग 3 इंटरव्ह्यूला तू होतास. बरोबर आहे का? मग कधीतरी वाटलं नाही का की यार आता बस आता नको आपण काही नको करायला, असं कधी निगेटिव्हिटी आली? आणि आली असेल तर मग ओव्हरकम कशी केली? ओके सर. आय थिंक सर माझी लाईफ 20 मे 2020 नंतर पूर्ण कम्प्लिटली चेंज बदलली. कारण की मी असं कधी एवढा मोठा शॉक किंवा हा माझ्यासाठी खूप मोठा शॉक होता. बरोबर. की असा रिझल्ट 0.72 झाले. बरोबर. तर ते मला डायजेस्टच नव्हतं होत. बरोबर. फ्रँकली स्पीकिंग की. अँड आफ्टर दॅट की तेव्हा कोरोनाचा पिरियड. म्हटलं आता काय करायचं, मला ते जनरल बँकिंग एवढं काही जमत नव्हतं त्यावेळेस. आणि तेव्हा AFO मला हे समजत नाही की ठीक आहे जेव्हा जनरल बँकिंगला आपण ऍक्च्युअली सुरुवात करतो ना ऍग्रिकल्चर स्टुडंट, तो खूप पुढे जातो. बरोबर आहे. खरंच जातो सर, खूप पुढे निघून जातो. पण ना त्याच्यानं माइंड मध्ये कुठेतरी असं फिट असते, न्यूनगंड बसलेला आहे की बाबा मी हे करू शकेल का, मी हे करू शकेल का, एवढा हार्ड लेवलचं कॉन्ट किंवा एवढा हार्ड लेवलचं रिझनिंग सॉल्व्ह करू शकेल. बरोबर. बेस लेवलचं. तू ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतास त्यावेळेस असं कधी झालं का? आता बऱ्याच वेळा काय आत्ताची मुलं बऱ्याच वेळा कंप्लेंट करतात सर डिफिकल्टी लेवल खूपच जास्त आहे, मग डिफिकल्टी लेवल आम्हाला ते सुटतच नाही. बरोबर आहे का? तर मग तू ज्यावेळेस प्रिपरेशन करत होता असे गणित तर त्यावेळेस होते की बाबा सर डिफिकल्टी लेवल खूप जास्त आहे, सुटत नाही आहे, मग तू काय केलं त्यावेळेस? सर त्यावेळेस की आता मी तर आधी असं केलं की जेव्हा कोविड संपला तो एकदम वर्स्ट पिरियड होता, परत सुरू केला, परत संभाजीनगरला आलो, परत 3-4 महिने अभ्यास केला, परत इंटरव्ह्यूला गेलो, नाही झालं. शेवटी माझ्या घरच्यांनी म्हटलं की एका एक्झामवर डिपेंड राहू नको. म्हणजे जनरली काय होतं ना की बाबा लोक म्हणतात की अपयशी यशाची पहिली पायरी आहे. तू अपयशाचा पूर्ण पहिला जिना, दुसरा जिना, तिसरा जिनेच्या जिने चढत आलायस. बरोबर आहे का? आणि मग सोबत तू बाकीच्या पण एक्झाम करायला प्रिपेअर करायला सुरुवात केलं, मला आठवतं. सर मग जेव्हा जेव्हा माझं 3रं वर्ष होतं, 3रा अटेम्प्ट होता, तेव्हा मी स्टार्ट केलं मग थोडं जनरल बँकिंग. जनरल बँकिंगला आता स्टार्ट करायला पाहिजे. मी 15 दिवस जनरल बँकिंगचा अभ्यास केला. 15 दिवस. मला नाही करावं वाटला की माझ्या डोक्यात तेच बसलं होतं की नाही 2 वर्ष AFO ला दिले ना, मला आता ऍग्रिकल्चर मध्ये करायचंच आहे, मला हे पण वर्ष ऍग्रिकल्चर मध्येच इन्व्हेस्ट करायचं, जे होणार ते बघून घेऊ. घरच्यांना सांगितलं की मला हे पण वर्ष मला AFO साठी प्रिपरेशन करायचं आहे. पण त्याचं फ्रूट तुला मिळालं पण FCIच्या थ्रू, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. FCIचा जॉब कसा होता तुझा? म्हणजे आपण थोडंसं जॉबच्या बाबतीत पण बोलूयात, कारण ऑलमोस्ट आलेले स्टुडंट जे आहेत हे नवीन सध्या सिलेक्शन झालेले स्टुडंट्स असतात. आदेश गावंडे आपल्याकडे असे आहेत की बाबा ज्यांचं याच्या आधी मल्टिपल सिलेक्शन झालेले आहेत, FCIमध्ये काम केलेलं आहे. बरोबर. आणि याच्यासोबत मग स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फायनल सिलेक्शन क्लरिकलचं झालं होतं, पण त्यांनी ते जॉईनच नाही केलेलं. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मला वाटतं हे सिलेक्शन झालेलं आणि इंटरव्ह्यू घेतानाचं मला वाटतं पहिले आपले गेस्ट आहेत ते म्हणजे आदेश गावंडे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ज्यावेळेस तुझं फायनल सिलेक्शन झालं होतं तर तिथलं वर्क कल्चर किंवा हे कशा गोष्टी होत्या? कारण स्टुडंट बऱ्याच वेळा काय करतात, सर मी फक्त AFOचं करतो सोडून देतो, ॲग्रिकल्चरचा उपयोग फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये पण तुला झालाय,
तर तो कसा झाला नेमका, किंवा FCIचं वर्क कल्चर कसं होतं? सर FCIचं वर्क कल्चर म्हटलं तर माझी पोस्टिंग होती राजकोट डिव्हिजनला, वाकानेर गुजरातला पोस्टिंग होती. वर्क कल्चर खरंच छान वर्क कल्चर आहे FCI मध्ये. आपण आता फ्रँकली बोलायचं झालं तर बँकिंग आणि बाकीच्या सेक्टरपेक्षा थोडं कमी काम आहे. आणि असं आता वेगळे डिपार्टमेंट पडतात, डेपोट, टेक्निकल. बरोबर. तुझं डेपोटमध्ये होतं? माझं डेपोटमध्ये होतं. भले माझं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड होतं, पण मी डेपोटमधून फॉर्म भरला होता. त्यावेळेस दोन आले होते म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये, एक डेपोटचं होतं आणि एक टेक्निकलचं होता. तू डेपोटमधून भरला? मी डेपोटमधून भरला होता, कारण की जेव्हा मी थर्ड टाइम पण माझं सिलेक्शन होतं आता बघू आपण बाकीचं काहीतरी अजून एक. म्हटलं आता ऍग्रिकल्चरला हातच नाही लावायचा, ऍग्रिकल्चर आता दूर ठेवायचं. तर मग माझं डेपोटमधून सिलेक्शन झालं होतं. आणि वर्क कल्चर आता प्लेस टू प्लेस थोडा चेंज होते. आता आमचा डेपोट थोडा छोटी कॅपॅसिटी होती, तर वर्क पण थोडं कमी होतं. आणि ओव्हरऑल FCIला सॅलरी किती होती सांगतील का? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCIला जर सिटी वाईज असते, माझी जी सिटी होती ती C क्लासमध्ये. तर तिथे सॅलरी मला ग्रॉस सॅलरी 50 to 53 अराउंड यायची. 2021 मध्ये, 21-22 मध्ये, 2000 आता 22-23 मध्येच ना? 23-24. 22-23 मध्ये. 23ला जॉईन. 23ला. बरं, तिथूनही FCI सोडलं. मग आता मला एक गोष्ट सांग की बऱ्याच वेळा आता काही एक्सपिरियन्स स्टुडंट पण असतात, जसे आता ज्यांनी कुठेतरी जॉईनिंग केलेलं आहे. आता तुझं जॉईनिंग FCIला होतं. आता FCIला जॉईनिंग करून, कारण LICW जर काढायची असेल आपल्याला, तर तेवढा वेळ प्रॉपर आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे तुझं क्वांट असो, रिझनिंग असो, किंवा मग बाकीचंही असो, LIC जर तुला काढायचं असेल, तुझा प्रॉपर स्टडी असणं गरजेचं आहे. मग FCIला जॉईनिंग केल्यानंतर तू तुझा वेळ कसा काढला होतास अभ्यासासाठी? सर सांगायचं झालं तर FCIचा रिझल्ट 1 जूनला लागला होता. आणि तेव्हा LICचा जो प्री आणि मेन्स एक्झाम झाली होती. आणि माझा फक्त LICWचा इंटरव्ह्यू बाकी होता त्यावेळेस. आणि इंटरव्ह्यू 4 जुलैला झाला होता माझा. तर माझ्याकडे ऑलरेडी FCIची पोस्ट होती. FCIची पोस्ट होती त्यावेळेस. LICची पोस्ट होती, FCIची सुद्धा पोस्ट होती, आणि ते सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकच्या POची सुद्धा. आणि तेव्हा मग मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. LICWचा तो माझा आय थिंक 6th or 7th इंटरव्ह्यू होता. त्याआधी मी 3दा FOचे इंटरव्ह्यू, एकदा RRB PO. RRB POचा इंटरव्ह्यू दिला होता, मला आठवतं चांगलं. एकदा ते IDBI पण सिटीजनचा दिला होता. सिटीजनचा दिला. नंतर LIC होता. 7 इंटरव्ह्यू दिले होते त्याच्यावर. तर मग मी जेव्हा असं ठरवलं होतं आता LICWला की काहीही प्रिपेअर करून जायचं नाही, जे विचारतील ते पाहून घेऊ. मी इन्शुरन्सच्या कुठल्याही टर्मिनॉलॉजीज वाचल्या नाही. पण ते वाचायला पाहिजे होतंच तू. वाचायला पाहिजे होतं. जेव्हा मी मेन्सला जे प्रिपेअर केलं होतं ना, बस ते मेन्सच्या प्रिपरेशन करताना तशा इन्शुरन्सच्या टर्मिनॉलॉजीज होतात, तेवढंच माझ्या लक्षात होता. मागचा एवढा मोठा अनुभव होता तुझा इंटरव्ह्यूचा की बाबा काय काय विचारू शकतात काय नाही. तुला तर अक्षरशः पाठ झाले असतील उत्तर की काय बोलायचं आता पुढे. मला माझं असं झालं होतं की मला इंटरव्ह्यू म्हटलं म्हणजे असं काहीच नाही वाटायचं, फक्त जाऊन बसा बाबा, विचारा काय विचारायचं. मला आठवते आदेशचा पहिल्या 1-2 इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे मी अक्षरशः इंटरव्ह्यू मध्ये पण ओरडायचो, तुझा अप्रोच खूपच कॅज्युअल आहे राजा, तू बदल काहीतरी थोडंसं. बरोबर आहे का? म्हणजे ज्यावेळेस हे मॉक इंटरव्ह्यू घेतले जायचे, बट आत्ताचं प्रिपरेशन करत असताना किंवा आत्ता आपण प्रिपरेशन ज्यावेळेस करून घेतोय नवीन बॅचेसमध्ये सुद्धा, तर त्यावेळेस आपण प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू, म्हणजे आता जे नवीन मुलं आहेत त्यांना आपण सुरुवातीपासूनच प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेपमधून प्रिपेअर करून घेतो. की असं नाही की मुलांनी ॲट लास्ट म्हटलं पाहिजे की नाही सर आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन, कारण ते शेवटच्या त्या छोट्याशा कालावधीमध्ये होणं थोडंसं डिफिकल्ट टास्क असतो. बरोबर. LIC मध्ये सध्या आता जस्ट ट्रेनिंग झालंय, काय LICचा एक्सपिरियन्स काय? LIC फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जे आपले सगळे स्टुडंट्स आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो LICWचा पगार जो आहे हा अप्रॉक्सिमेटली मला वाटतं 90-95 हजाराच्या आसपास इन हँड जात असेल. तशी ग्रॉस सॅलरी काय असते आणि काय काय फॅसिलिटीज देते LIC. लोकांना बँकिंग सेक्टर माहिती आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये ही काही गोष्टी अशा असतात की ज्या लोकांना तर जनरली माहितच नाहीत किंवा स्टुडंट्सला सुद्धा माहित नाहीत. कारण नवीन स्टुडंट जे येतात ते प्रिपरेशन करतात, सर मी बँकिंगच करतो, पण याच सिलेबसच्या बेसिसवर इन्शुरन्स सेक्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता, पास होता, LICचं लाईफ कसं आहे आणि काय, मला थोडंसं सांगा. मला LICचं लाईफ सांगायला गेलो सर तर जसं मी WO साठी फॉर्म भरला होता. मी होतो, माझे मित्र. आणि मी EDUचा सुद्धा फॉर्म भरला होता. सोबतच
कारण की असं झालं होतं की दोनच टोकं, डायरेक्ट 2 टोकं, एडीओचा आणि तिकडे डब्ल्यूओचा. बरं, असं झालं होतं की काहीतरी पोस्ट हवी आहे आता. ओके ओके. तर मग प्रिपरेशन असं काहीच नाही की जे बँकिंगचं ऑलरेडी जे केलेलं होतं आपण, म्हणजे तुम्ही आपण असं म्हणू शकतो का तुम्ही कॉमन सिलेबसला प्रिपेअर करा आणि तुम्हाला मल्टिपल एक्झामिनेशन मग कितीही देता येतील. तुम्हाला फक्त एक सब्जेक्ट ऍड करायचा होता, तो म्हणजे इन्शुरन्स अवेअरनेस. आणि तुमच्या वेळेस तरी 2019ला तो इन्शुरन्स अवेअरनेस शिकवला जात नव्हता. आता अक्षय सरांनी, म्हणजे आता कॉन्ट्रिजनिंग इंग्लिशचं तर आपलं प्रिपरेशन होतंच, अक्षय सरांनी आता जीए आणि इन्शुरन्स अवेअरनेस हे पोर्शन सुद्धा आता सिलेबसमध्ये ऍड केलेले आहेत. हा सर, मग त्याचा बेनिफिट डेफिनेटली होतो. तर LICचं लाईफ आपण जे बोलत होतो, सर माझं जेव्हा मग 1 सप्टेंबर ज्या दिवशी LIC डे राहतो त्या दिवशीच रिझल्ट आला आणि फायनल सिलेक्शन झालं. ओके. तर त्यानंतर आमची ट्रेनिंग सुरू झाली 1 नोव्हेंबरला. बरं, 1 नोव्हेंबरला ट्रेनिंग सुरू झाली. इथे ऑल इंडिया सिलेक्शन होते 284. बरं. अँड इन ऑल इंडियामध्ये 8 झोनल ट्रेनिंग सेंटर आहे. ओके. आणि आपल्या वेस्ट झोनसाठी म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातसाठी ZTC आकुर्डीला झोनल ट्रेनिंग सेंटर आकुर्डीचं ओके तिथे आहे. तर आम्ही तिथे एंटर केलं. इट्स लाईक अबाउट की रिसॉर्ट आहे ते. अच्छा. आता माझे जे मित्र असणार ज्यांनी आता ZTC मध्ये ट्रेनिंग घेतली त्यांना माहितीच आहे. अच्छा. तर म्हणजे आपण जे विचार करतोय फक्त वर्क प्रेशर नाही, पण मग फॅसिलिटीज पण तर तशा पद्धतीच्या डेफिनेटली. आणि LIC एम्प्लॉईचं खूप छान काळजी घेते. आता इन ट्रेनिंग पिरियड ओके आम्हाला ग्रॉस सॅलरी अराउंड 98-99 जायची. आणि इन हँड सॅलरी आमचं कसं ट्रेनिंग पिरियड मध्ये टॅक्स डिडक्शन, ट्रेनिंग पिरियड मध्ये टॅक्स डिडक्शन व्हायचं नाही. पुन्हा एकदा थोडंसं हायलाइट करून सांगतोय, एकदा LICW ची सॅलरी, ग्रॉस सॅलरी आपली काय राहायची ट्रेनिंग पिरियड मध्ये बोलतोय. ट्रेनिंग पिरियड मध्ये आमची ग्रॉस सॅलरी 98-99 जायची. अजून सांगतो सर की आता तेव्हा टॅक्स डिडक्शन एवढे व्हायचे नाही, तर 94-95 पर्यंत इन हँड सॅलरी मिळायची. आणि आतापर्यंत तो क्रायटेरिया सुरू होता. ओके. आता मे महिन्यापासून वेज रिव्हिजन झालाय. राईट बरोबर, राईट गुड. आता अराउंड आमची ग्रॉस सॅलरी LICW ची सॅलरी जाणार 1,25,000 पर्यंत. 1,25,000. काही पोरं तर आता जे काही बघत असतील सध्या व्हिडिओ ते तर हे पण विचार, 1,25,000 महिन्यावर मी काय काय करू. बरोबर आहे का. बऱ्याच वेळा क्लासमध्ये पोरांना हे सांगतो ना की सॅलरीज एवढ्या आहेत, ऍक्च्युली एवढ्या आहेत. बऱ्याच वेळा पोरांना काय वाटतं ना, नाही आम्हाला म्हणजे असं की मोटिवेट करण्यासाठी बोलतायत की काय. ऑब्व्हियसली नाही. ज्याही सॅलरीज तुम्हाला सांगतोय आम्ही किंवा ज्याही गोष्टी सांगतोय स्वतः ते काम करतायत. LICची जरी सॅलरी तुम्ही पाहिली रिवाइज म्हणजे बाय पार्टरेट सेटलमेंट जसं बँकांमध्ये असतं की बाबा त्यांचे वेजेस किंवा सगळ्या गोष्टी वाढतात, बरोबर आहे का, तसं इन्शुरन्समध्ये सुद्धा आता LIC आहे, NICL आहे, OIIC आहे, UICL आहे, ह्या सगळ्या इन्शुरन्स अंडरटेकिंग म्हणजे ह्या गव्हर्नमेंट अंडरटेकिंग जेवढे इन्शुरन्स कंपन्या आहेत यांच्या सॅलरीज सुद्धा खूप तेवढ्या चांगल्या आहेत. बँकिंगचं प्रिपरेशन करताना आपण बाकीच्या एक्झाम पण का देऊ नयेत ज्यांची सॅलरी अशी 1-1, 1.25 लाख रुपये सॅलरी आहे. बरोबर. आदेश मला सांग. आता तुम्हाला सांगतो, आता इन हँड सॅलरी टॅक्स डिडक्ट करून ओके 1,10,000 पर्यंत 12,000 पर्यंत जाणार इन हँड सॅलरी. ओके. आमचं सर वेज रिव्हिजन नंतर, आमचा वेज रिव्हिजनच्या आधी आमचं बेसिक पे होता 53,600 आणि आता वेज रिव्हिजन नंतर आमचा बेसिक पे झालाय 88,600. बाप्पा, हे मी तुम्हाला काही स्वप्न रंगवून सांगत नाहीये किंवा कुठल्याही पद्धतीच्या अशा गोष्टी आम्ही सांगत नाहीये. ज्या ऍक्च्युअली आहेत सध्या ऍक्च्युअल गोष्टी आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि ऑब्व्हियस आहे, मेहनत केली तर 100% त्याचं फळ मिळणार. वाटत नाही एवढं चांगलं मिळणार, बरोबर आहे का. अनएक्सपेक्टेड या गोष्टी असतात. तू कॉलेजमध्ये असताना 2018ला तू कधी इमॅजिन केलं का की 1,00,000-1.25 लाख रुपये मला पगार मिळेल भविष्यात. मला हेच माहिती नव्हतं की गव्हर्नमेंट जॉब कडे जाणार किंवा मला गव्हर्नमेंट जॉब करावं का नाही करावं ते सुद्धा माहिती नव्हतं मला. 2018 मध्ये 10 रुपयाचा चहा कोण पाजणार ते 1 लाख रुपये पगार, काय फरक आहे याच्यात मला सांग. भरपूर फरक. काय काय करू शकतो आपण आता सर 1 लाख रुपयामध्ये सर तर आपण भरपूर काही करू शकतो. पण तसं तेव्हा होतं आमच्या कॉलेज डेजला की फ्रेंड सर्कल होता, सर्व होतं आणि ते असते ना की नाही भांडणं करायची नाही, तू दे. आता असं झालंय की 1-1.25 लाख रुपये सॅलरी आहे. पण आता मेन गोष्ट म्हणजे असं आहे की सेव्हिंगला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. बरोबर, राईट, खरंच दिलं पाहिजे. सेव्हिंग खूप इम्पॉर्टंट आहे. भले आपण आपल्या मतलब एज मध्ये करतो, एन्जॉय करतो. राईट. आता पुण्यामध्ये राहिलं तर खर्च खूप होतो. हो बरोबर आहे. नाही आता पण तुझं पोस्टिंग जे ते दुसरीकडे असणार ऑब्व्हियसली, त्यामुळे मग ठीक आहे. सुरुवातीला तर काय यार, म्हणजे आता एवढं आपण मेहनत घेतली आहे
त्याचं श्रमपरिहार ज्याला म्हणतो आपण ते मिळायलाच पाहिजे ऑब्व्हियसली. 7 महिने तेच केलं. 7 महिने तेच केलं. सेव्हिंगला थोडंसं दूर ठेवलं. पहिले माझा श्रमपरिहार करून घेऊ द्या. मागच्या 5 वर्ष झाले मी एवढी मेहनत केली आहे. पहिले 5 महिन्यात आयुष्यात माणसाने चांगले जगलेच पाहिजे ना, 100%. अच्छा बरं, आता मला सांग LICWOचे तुझे फायनल म्हणजे 2022-23 पर्यंत फायनल सिलेक्शन होत नव्हते, अचानक एवढे सिलेक्शन व्हायला लागलेत. फ्रेंड सर्कल आणि आईवडील किंवा तुझे नातेवाईक मग यांच्यामध्ये काय म्हणजे कसा आनंद झाला किंवा त्यांना काय काय भावना होत्या त्यांच्या एकदम? सर जेव्हा फर्स्ट पोस्ट जी होती माझी गव्हर्नमेंट पोस्ट म्हणजे FCI, हो, ती माझ्यासाठी थोडी अनएक्सपेक्टेड होती. अच्छा, ओके. की रिझल्ट त्याचा आला होता. आता माझं ते सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्हचं जॉईनिंग होतं, पण नव्हतं मन माझं जॉईन करायचं. की असं माझं थोडं चालत होतं की प्रिपरेशन करायची का करावंच लागणार होती, ऑब्व्हियसली पर्यायच नव्हता. बट 3-4 जूनला माझं जॉईनिंग होतं सिटीजनला, आणि माझी आई टीचर होती. ओके. तर माझ्या आईचं रिटायरमेंट झालं 31 मेला. बरं, 31 मे 2023ला माझ्या आईचं रिटायरमेंट झालं. आणि मला माहिती होतं की रिटायरमेंट 31 मे 2023ला होणार आहे, त्याच्या आधी काहीतरी पोस्ट पाहिजे. आणि म्हणजे ते असो की महादेवाची कृपा, देवाची कृपा म्हणू की 1 जूनला की माझा FCIचा रिझल्ट आला. आणि तेव्हा ही फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट होती. माझे आई बाबा तर ऑब्व्हियसली खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या. आणि मला असं वाटतं सर की सगळ्यात मोठी खुशी की आपल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंदाची अश्रू येतात ना, ती सगळ्यात मोठी खुशी आहे. त्या गोष्टीसाठी आपण ती गोष्ट कधीही विकत घेऊ शकत नाही. बरोबर आहे. आपण त्यांना जेव्हा आपल्यामुळे आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात बघतो ना, आणि ती जी खुशी असते की त्यांच्या चेहऱ्यावर ते आपल्या चेहऱ्यावर, असं वाटतं की आपण काहीतरी केलंय आता आयुष्यात. म्हणजे ही कमाई आहे खरी. ही कमाई आहे. सॅलरी काय लाख रुपये असो, काही असो, 2 लाख रुपये असो, तेवढे ते मॅटर. आई वडिलांचे जे अश्रू आहेत ते आपल्यासाठी म्हणजे ते मॅटर करतात की बाबा तुम्ही आयुष्यात खरं कमावलंय, ते त्यांचे अश्रू कमावतात. आणि खरंच वाटतंय मला की सगळ्यात मोठं मोटिवेशन सुद्धा हेच आहे. बरोबर, की आपण त्यांच्यासाठी काय करतो, आई वडिलांसाठी काय करतो ना, सगळ्यात मोठं मोटिवेशन ते आहे सर. आणि त्या गोष्टीमुळे आपल्या आई वडिलांचा जो आदर वाढतो. बरोबर आहे. सामाजिक लोकांची पाहण्याचा दृष्टिकोन, आपल्या आई वडिलांबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि इव्हन आपल्याकडे पाहण्याचा पण लोकांचा दृष्टिकोन खूप जास्त बदलतो. आता मला जेव्हा मला फेल्युअर येत होते, तर मी जेव्हा जास्त म्हणजे घरी जात पण नव्हतो, कारण की थोडं वाटायचं की आपल्याकडे सध्या पोस्ट नाही आहे, नातेवाईकाला सुद्धा नाही भेटायचं एवढं. बरोबर. बट मला सल्ले देणारे खूप होते. सल्ले देणारे खूप भेटतात. हे काय करतो ते कर, ते काय करतो हे कर. तर असं अनएक्सपेक्टेड सल्ला मिळाला होता मला. मी आता शॉपमध्ये गेलो होतो. अच्छा. आणि मी सामान घेतलं. त्यांनी म्हटलं की आधीच तुझं सिलेक्शन राहिलं वगैरे असं बँकिंग मध्ये. म्हटलं राहिलं. म्हटलं करू म्हटलं पुढच्या वर्षी. माझं एक ऍक्च्युअली काय म्हटलं सांगा. तर म्हणे तू बँकिंग सोबत MPSC सुद्धा कर. तर खूप सारे वेज मिळतील म्हणून तुला. अच्छा. बँकिंग होत नाही सध्या, कुठं करायचं, कुठून करणार आहे. बरोबर आहे. तर MPSC आणि बँकिंग सोबत अभ्यास कर. अच्छा, ठीक आहे करतो म्हटलं. उद्यापासून तेच करतो मी. अच्छा, बरोबर. सल्ले देणारे खूप मिळतात. पण ऍट द एंड की जेव्हा आपला एक रिझल्ट येतो, ती सर म्हणजे तिथून कम्प्लिटली आपली लाईफ चेंज होते. बरोबर. आणि खरंच तो जेव्हा रिझल्ट आला FCIचा, आणि तुम्हाला सांगतो की मी जसं इंटरव्ह्यूला गेलो होतो WOच्या, मी असं डोक्यात नव्हतो घेऊन गेलो की माझं सिलेक्शन होणारच किंवा काही. मी फक्त असं गेलो होतो की जसं आपण बोलत आहे. बरोबर. बस मला अशी इंटरव्ह्यूची अशी सवय झाली होती की बस तुम्ही आता कम्युनिकेशन करत आहे. मला आठवतं बाप, तुझे मॉक इंटरव्ह्यू एवढे घेतले गेलेले आहेत, म्हणजे खूप जास्त मॉक. तुझ्या एवढे मला नाही वाटत 2019 ते 2023च्या दरम्यान कोणाचे मॉक घेतले गेले असते. आणि तुझ्या बाबतीत असं होतं की नाही बाबा हा पोरगा ना, या पोरात क्वालिटी आहे, एवढा स्कोर येतो याचा. नेक्स्ट इयर पासून तर माझ्या डोक्यात ते होतं की बाबा नाही याचा स्कोर येतो, याचं सिलेक्शन होऊ शकतं. मी स्वतःहून तुला फोन करू बोलवायचो, ये तुझे मॉक दे आणि त्याच्यानंतर आपण बघूयात पुढचं. मला तर याच्या बाबतीत पहिला इंटरव्ह्यू हा पण आठवतो की बाबा सांगावं लागलं की आदेश साहेब जरा शेविंग वगैरे कडून या पुढच्या वेळेस तुम्ही. बरोबर आहे का? तो पहिला इंटरव्ह्यू आठवतो. हो ना सर, करतो ना सर, हो ना सर करतो. आणि मला ऑकवर्ड वाटतं सर एकदम क्लीन शेव वगैरे केल्यानंतर. तर ऑब्व्हियस गोष्ट आहे की 2019ला अशा पद्धतीचा प्रवास चालू केला होता की कॉलेजला अनएक्सपेक्टेड होतं सगळ्याच लोकांना की बाबा आदेशचं सिलेक्शन होईल का म्हणून. तो नेहमी सांगायचा फोनवर सुद्धा की सर कोणालाच एक्सपेक्टेशन नाही आहेत माझ्याकडून की सिलेक्शन होईल म्हणून. त्याच्यानंतर सलग अशा 3 ते 4 पोस्ट सलग तो काढत गेला.
मल्टिपल इंटरव्ह्यू दिलेत, पण अनफॉर्च्युनेटली इंटरव्ह्यूला कुठेतरी थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळं थोडासा सक्सेसला डिले त्याचा झाला होता. पण यश हे थोडंसं दूर जाऊ शकतं, पण कन्सिस्टन्सी ठेवलेल्या माणसाला यश हे दूर जरी गेलं तरी ते काही काळापुरतं जाऊ शकतं. नंतर तुम्ही जर सातत्य ठेवलं तर डेफिनेटली ते तुमच्याजवळ येईल. आदेश सर, मला एक शेवटचा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, की बाबा जर स्टुडंट एखादा नवीन स्टुडंट प्रिपेअर करतोय, बरोबर आहे का, याच्यासाठीही काहीतरी संदेश सांगा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की असे काही स्टुडंट की जे अनफॉर्च्युनेटली बऱ्याच काळापासून स्टक झालेले आहेत, बरोबर आहे का, की ज्यांचा 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले प्रिपरेशन करतायत आणि अनफॉर्च्युनेटली त्यांचं सिलेक्शन होत नाही आहे, त्यांच्यासाठी या दोघांसाठी काय सांगा, फ्रेशरसाठी सुद्धा आणि जे जुने स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. सर, जे फ्रेशर्स झाले तर फ्रेशर्सनी मला तरी वाटते की असं स्टार्टिंगला ना डिस्ट्रॅक्ट नाही बरोबर. कारण की तुमच्यासाठी कॉलेज नंतर न्यू प्लेस राहतात, न्यू फ्रेंड्स राहतात. राईट. तर थोडं इकडेच लक्ष द्यायचं अभ्यासाकडे. आणि जे बॅच मध्ये खरंच जे शिकवलं जाते ना, तर फक्त त्यावर आपण चांगलं लक्ष दिलं ना, बरोबर, तर खूप छान होणार. की आता तुम्ही एखाद्या स्टुडंटनी जर बॅच व्यवस्थित केली स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत, तर त्याचा रिझल्ट येऊ शकतो का? मी तुम्हाला सांगतो की मी आणि वाटसर आम्ही गेलो होतो. अजून पण लोक होते तुमच्या ग्रुपमध्ये? अजून पण 4-5 जणांचा ग्रुप होता, मला आठवतं चांगला. प्रशांत होता मला वाटतं, अजून एक नाही सर, स्वप्नील एक होता. राईट. मयूर होता, बरोबर. तर मी आणि वाटसर गेलो होतो सरांकडे, की सर राहुल सरांकडे की सर DI पर्यंत अभ्यास केला तर AFOची सर DI पर्यंत अभ्यास केला तर प्री निघून जाईल का? अरिथमॅटिक जरा कमर्शियल मॅथ्स म्हणलं की आपलं थोडंसं कानाडोळाच करतो. ऍग्रीचे पोरं तर समजूनच जातो की ठीक आहे. तर पण ती चुकी गेली होती. बरोबर. बॅच पूर्ण करायला पाहिजे होती. भले ते AFOच्या प्रीला तुम्हाला कामात बरोबर आहे, पण पुढे कामात नाही. पण आता येतोय, आता AFOचे पेपर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे येतात, त्यामुळं AFOला सुद्धा ते कामात येतच आहे. हा सर, आणि ते खरंच ना बॅच पूर्ण कम्प्लीट करायला पाहिजे तुम्ही. सेकंड सर, आजकाल ना सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला पण माहिती सोशल मीडिया. राईट. खरंच लाईक इंस्टाग्राम अँड स्नॅप, त्याच्यावर बराच वेळ जातो. त्यावर खरंच बराच वेळ जातो. आणि मला असं वाटतं की तुम्ही ना सध्या स्टार्टिंगला एफर्ट्स टाकले ना, 1 वर्ष 2 वर्ष सिरियसली आता मी 3 वर्ष फक्त AFOला दिले आणि शेवटचे 6-7-8 महिने शेवटचे जे 7-8 महिने होते 2022-23च्या पिरियड मधले, मी फक्त जनरल बँकिंगचा अभ्यास केला. बाकी काहीच केलं नाही. ऍग्रीचं मी सोडून दिलं होतं. आणि हे अरिथमॅटिक माझ्यासाठी थोडंसं नवीन होतं आणि हायर रिझनिंग, हायर मॅथ माझ्यासाठी कम्प्लिटली नवीन होतं. बट मी म्हटलं की नाही, आता माझ्याकडे हे शेवटचं वर्ष आहे आणि मला जनरल बँकिंग मध्ये कुठलीही पोस्ट असो मला क्लिअर करायची. बरोबर. मी फक्त 7-8 महिने देऊन ह्या गोष्टी केल्या. आणि फक्त मी हे नाही केलं की खूप जास्त अभ्यास करणं, तुम्ही 15-15 तास अभ्यास करता असं वगैरे असं नाही. सकाळी 3 तास, दुपारी 3 तास, बरोबर, रात्री 2 तास, बरोबर. पण जेवढा तो आपण अभ्यास करतो ना, तुमचं 100% देऊ. बरोबर आहे. तुमचं 100% माइंड त्यामध्येच पाहिजे. तुम्ही मधामध्ये ब्रेक घ्या, त्यामध्ये तुमची मित्रांसोबत बाहेर तुम्हाला काय करायचं असेल ते करा. बट ना तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता ना, तुम्ही ना क्वांटिटी अभ्यासापेक्षा ना क्वालिटी अभ्यास करा. मी 12 तास अभ्यास करतोय, मी 15 तास अभ्यास करतोय, याच्यापेक्षा तुम्ही क्वालिटी स्टडी करा. तुमचा जो काही टाइम युटिलाइज करताय तो अप्रोप्रिएट करा. तेच तुमचा चाय ब्रेक जर 1 घंटाचा राहत असेल तर काही फायदा नाही. आणि जे जुने स्टुडंट आहेत, जे स्टक झालेले आहेत, त्यांच्यासाठी काय? स्टक झाले आहे सर, त्यांना सुद्धा माहिती राहते. आता त्यांना तुम्ही काय सांगणार? आता मी पण एका टाइमला स्टक झालो होतो. म्हणून ती सिच्युएशन ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये नाही आहे. तुझ्या लाईफमध्ये येऊन गेले, तू ओव्हरकम कशी केलीस? ओव्हरकम करायचं झालं सर, मी खरंच तेव्हा त्या वेगळ्या खूप फेजमध्ये होतो की माझं सिलेक्शन होत नाही आहे. मी कंटिन्यू 3 वर्ष एका एक्झामला दिले आहे ऑल. आणि मी जेव्हा ती एक्झाम सोडली आणि माइंड मी थोडासा ना असा फ्रेश केला. बरोबर. की जे जुने स्टुडंट आहेत ना, माहित आहे माझे मित्र आहेत काय, ते भरपूर अभ्यास करतात. बरोबर. पण ते एक ना ते सॅच्युरेशन येऊन गेलंय. बरोबर. ते त्यांच्या माइंड मध्ये हे तर मला येतेच. राईट. म्हणजे जुन्या पोरांचा हा प्रॉब्लेम ऍक्च्युली आहे की हे काय, हे तर मला येतच, मी हे नाही करत, मी नवीन काहीतरी करतो. शून्यापासून व्यवस्थित स्टार्ट करून त्यांनी पुन्हा ते व्यवस्थित फिनिश करायला पाहिजे जुन्या पोरांनी. बरोबर. आणि तो माइंड मध्ये येतोच की मी
थोडं नंतर बघू, हळूहळू करू, माझं ते झालेलं आहे, बरोबर आहे. आणि मी कशाला सरांकडे जाऊ, मी का बरं भेटू, ते पण एक मी तर 3 वर्ष झाले स्टडी करतोय, असं पण होतं ना पोरांना. मला सर्व काही माहिती आहे, पण त्यांनी यायला पाहिजे, भेटायला पाहिजे. खरंच जर यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सुद्धा भेटायचो त्या, बरोबर आहे, 100%, 100%. राहुल सरांना भेटायचं 100%, की काय म्हणजे सर असं झालंय, तसं झालंय, मी काय करायला पाहिजे असं वगैरे. पण जुने स्टुडंटला सर्व काही माहिती असते, बरोबर आहे, पण कुठेतरी ना त्यांच्या ते माइंड मध्ये असते की मोनोटोनी ब्रेक करून बाहेर येणं गरजेचं आहे. जुने स्टुडंट तर ऑलरेडी सगळं माहिती आहे, हुशार आहेत, सर्व आहे, त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. आता माझे मित्र खूप सारे त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, पण तरी पण त्यांचं सिलेक्शन होत नाहीये. त्यांनी ना एक ते प्रेशर घेतलेलं आहे, खरंच प्रेशर घेतलंय, माझं सिलेक्शन होत नाहीये, प्रेशर आलेलं आहे. आय थिंक ते ओव्हरकम करायला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सर ना, तुम्ही फक्त दिवसभर अभ्यास न करताना कुठेतरी स्वतःला सुद्धा टाइम द्यायला. बरोबर आहे. मी असं करायचो की सोमवार ते शनिवारपर्यंत मी अभ्यास करायचो, पण त्यामध्ये मी त्या इंटरव्ह्यूमध्ये मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करायचो नाही. बरोबर. शनिवारी संध्याकाळ झाली तेव्हापासून माझा एक ब्रेक सुरू व्हायचा, रविवार संध्याकाळपर्यंत माझं थोडंसं रिलॅक्स व्हायचं. आम्ही त्या पिरियड मध्ये क्रिकेट खेळायला जायचो, बरोबर, कुठं मतलब ट्रेकिंगला जायचो, मूवीला जायचो, पण नाही तो स्वतःला टाइम दिला ना, बरोबर, माइंड फ्रेश होते आणि मंडेला परत आपण खूप छान अभ्यासाला सुरुवात करतो. बिलकुल. आणि मी ती स्ट्रॅटेजी वापरली, की स्वतःसाठी टाइम दिला ना तर खरंच आपल्यातला स्व जागा होतो आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपण काय आहोत हे आपल्याला कळतं. सर चालेल. तर डेफिनेटली आदेशजी, पुढच्या काही दिवसात तुमचा वेळ आम्हाला एखाद्या दिवशी क्लासरूममध्ये सुद्धा स्टुडंटला तुम्ही त्याला अशी अपेक्षा करतो मी तुमच्याकडून. जुने विद्यार्थी आहेत, 2019ला तयारी करायला ते सारथीला आले होते, त्याच्यानंतर मल्टिपल सिलेक्शन्स हे मध्यंतरी 3 वर्ष थोडंसं स्टक झाले, त्याच्यानंतर खूप चांगले सिलेक्शन, एक 5 ते 6 सिलेक्शन्स त्यांनी फायनल सिलेक्शन स्वतःच्या हातात घेतलेले आहेत. तर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी LICच्या पण भविष्यासाठी आणि भविष्य उज्ज्वल आहे. यस, तुमच्याही उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि पुन्हा एकदा आपली त्यांची भेट होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्ही पण नक्की आठवणीने त्यांनी सांगितलेल्या काही ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत, कारण काय सर क्वांटचं काय करू, रिझनिंगचं काय करू, LRचं काय करू, किंवा GAचं काय करू, ॲग्रिकल्चरचं काय करू, याबाबतीत क्लासमध्ये शिक्षक लोक सांगतातच तुम्हाला, तो प्रॉब्लेम तर आहेच, पण त्या तर गोष्टी आहेतच, पण त्याच्यासोबत की सर स्टडी करताना की मी स्टक कुठे होतोय किंवा मी काय केलं पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं की बाबा सोमवार टू शनिवार मी पूर्ण 100% क्वांटिटी नाही तर क्वालिटी ऑफ टाईम मी तिथं स्पेंड करायचो, आणि याच्यासोबत संडेला मी माझा थोडासा पॉवर ब्रेक घ्यायचो. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कधीतरी विचार केला पाहिजे, कारण हे सुद्धा आयुष्य आहे, बरोबर आहे का. हे सुद्धा एक लाईफची फेज आहे, असं नाही की बाबा ही फेज आयुष्यात पुन्हा कधीतरी हे यंगिस्तानमध्ये आपण, बरोबर आहे का, म्हणजे यंग जनरेशन सध्या आपण आहोत. की स्वामी विवेकानंदांची ती गोष्ट पण आठवते मला, की चेहरे पे जिसके तेज हो, दिल में जिसके उमंग हो, मन में जिसके आस्था हो, सत्य ही जिसका ईश्वर हो, गुरुजन का प्यार हो, मातृभूमि का सम्मान हो, ये युवक हमारा ऐसा हो. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला तो युवक होता, तेही आपल्यातला कधीतरी जागी राहायला पाहिजे. आपण अदर ॲक्टिव्हिटीज सुद्धा केल्या पाहिजे, आणि सोबत अभ्यास व्यवस्थित क्वांटिटी नाही तर क्वालिटी अभ्यास केला पाहिजे. सोबत सर असं आहे की जे जुने विद्यार्थी आहे आणि त्यांना खरंच सांगू इच्छितो मी की तुम्ही प्रिपरेशन करत आहे ठीक आहे, पण खरंच नोका सोडू. आणि कुठंतरी आपल्यासाठी एक ना एक पोस्ट काही ना काहीतरी ठेवलेलं आहे. 101% आपल्यासाठी कुठं ना कुठं एक पोस्ट ठेवलेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवा, सातत्य तुम्हाला डेफिनेटली. तुम्ही ते न्यूनगंड किंवा ते माइंड मध्ये नका बाळगू नका. माझं होत नाही आहे, माझं नाही. खरंच थोडं पेशन्स आणि थोडं देवावर विश्वास ठेवला ना. येस चालेल. तर काही हरकत नाही. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच आदेशजी. थँक्यू सर.